तर बीड जिल्ह्यामध्ये महायुतीनं विरोधकांचा धुव्वा उडवला। नगर परिषद निवडणुकीमध्ये मुंडे भाऊ बहिणीची जादू पाहायला मिळाली। परळी नगर परिषद निवडणुकीमध्ये मुंडे भावंडांनी पुन्हा एकदा जनतेचा विश्वास जिंकला। परळीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा आणि रिपाईच्या महायुतीनं ऐतिहासिक विजय मिळवला। या विजयानंतर बोलताना आमदार धनंजय मुंडे आणि आमदार पंकजा मुंडेंनी जनतेचे आभार मानत विरोधकांवर निशाणा साधला। मी सांगितलं होतं की जे बोलल 2 तारखेनंतर बोलल, निवडणूक लांबली, आज 21 तारखेला बोलतोय। आता तरी विरोधकांनी आपली जागा काय, आपली लायकी काय हे बघितलं पाहिजे। आणि एखाद्याला बदनाम करण्यासाठी, त्या गावाला बदनाम करण्यासाठी, त्या शहराला बदनाम करण्यासाठी त्यांनी जो डाव टाकला होता, आज तो परळीतल्या मायबाप जनतेने डाव उलटून टाकला। आज परळीमध्ये आम्ही राष्ट्रवादी बरोबर युती केली होती आणि बाकी ठिकाणी आम्ही लढलो। आता माझ्या मते गेवराई आमची डिक्लेअर झालेली आहे। आंबेजोगाईमध्ये आम्ही आघाडी केली होती, ती डिक्लेअर झालेली आहे। मला आनंद आहे की आम्ही जरी धारूरमध्ये थोडक्यात आमचा पराभव झाला तरी आम्ही आंबेजोगाई जी कधी मिळवली नाही ती मिळवलेली आहे। गेवराई आम्ही राखलेली आहे आणि परळीमध्ये एक वेगळी युती करून आम्ही परळीमध्ये पण मोठ्या ताकदीने आम्ही विजयी झालेलो आहोत। तर जनतेने आमच्यावर विश्वास ठेवला, प्रेम दाखवलं आणि एक सकारात्मक कौल दिला, त्याच्याबद्दल मी जनतेचे, मतदारांचे मनापासून आभार मानते। तर बीडच्या गेवराईमध्ये राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार विजयसिंह पंडित, माजी आमदार अमरसिंह पंडितांना मोठा धक्का बसला। माजी आमदार लक्ष्मण पवार यांनी गेवराई नगर परिषदेतील 15 वर्षांची सत्ता कायम राखली। गेवराईमध्ये भाजपचा दणदणीत विजय झालाय। भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार निवडून आल्या। त्यानंतर गेवराईमध्ये जल्लोष करण्यात आला। हा जनतेचा विजय असून जनतेने आपल्याला कौल दिला, अशी प्रतिक्रिया गीता पवार यांनी दिली आहे। प्रथमतः मी पूर्ण गेवराई शहरातल्या सर्व मतदार बंधू आणि भगिनींचे अंतःकरणात आभार मानते। एवढ्या चांगल्या लीडनी पूर्ण आम्हाला निवडून दिल्याबद्दल प्रथम त्यांचे आभार मानते आणि येणाऱ्या काळामध्ये सर्वांगीण विकास, विशेषतः महिलांचा हा सर्वांगीण विकास केला जाईल आणि कुठल्याही गोष्टीमध्ये कमी पडणार नाही पवार कुटुंब, हा मी विश्वास करते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।